नमस्कार, मी संध्या. आम्ही कांदिवलीवरून माधवबागमध्ये आलो आणि मला डायबिटीजचा त्रास होता. त्याच्यामुळे आम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटमध्येच कळलं की माधवबाग खूप चांगली प्लेस आहे, जिथे याच्यावरती खूप होलिस्टिक पद्धतीने इथे उपचार केले जातात. आम्ही इथे आलो आणि माझा हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स, आम्ही इथे 7 दिवस आहोत आणि इकडचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा खूपच सुंदर आहे. कारण मी जेव्हा इथे आले तेव्हा माझं डायबिटीज अप्रॉक्सिमेटली 300 पर्यंत वगैरे होतं. माझं वजन पण बऱ्यापैकी 71 किलो होतं. इथे आल्यावरती त्यांचे जे पंचकर्म किंवा त्यांचे जे विशिष्ट पद्धतीचं जेवण तुम्हाला इथे मिळतं, किंवा सकाळी 4 वाजता उठून तुम्हाला एक म्हणजे पारंपरिक पद्धतीने तसं ते शास्त्रात सांगितलं आहे, आयुर्वेदात सांगितलं आहे तसं सकाळी तुम्ही उठा आणि मग तुम्ही सकाळी उठल्यावर त्यांची ती तेलं आहेत ती तुम्ही चेहऱ्याला लावा, मग तुम्ही त्याला वाफ द्या, मग नाकामध्ये तेल घाला आणि नंतर मग तुम्ही वॉकिंग करायला जा 30 मिनिट्स. त्याच्यानंतर योगा असतो. तर ह्या आणि पंचकर्म ही सगळी, आणि त्यांची जेवणाची पद्धत पण खूप वेगळी आहे. इथे जे खूप पौष्टिक पद्धतीचं जेवण दिलं जातं डायबिटीसच्या लोकांसाठी. तर ह्या सगळ्याचा परिणाम असा होता की माझी साखर आता 92 वरती आली. सो ही लाईफस्टाईल मला खूप आवडली, यांची ते उपचार करण्याची पद्धती खूप आवडली, इकडची लोकं खूप आवडली, इकडचा स्टाफ जो आहे तो इतका आपलेपणाने बोलतो. म्हणजे जे बरेचसे लोक इथे जे येतात जेव्हा अशी सिनियर सिटीजन्स असतात त्यांना बाबा आई असं म्हटलं जातं, दादा ताई, जणू काय हे लोक आमच्या फॅमिलीतले मेंबर्स आहेत. अशा म्हणजे असं एकत्र कुटुंबामध्ये आपण आहोत असंच फिलिंग इकडे येतं. इकडच्या यांचं जे जेवणाचं जी व्यवस्था आहे ती इतकी सुंदर आहे की म्हणजे माझ्या मते, म्हणजे मी तर बऱ्याचशा 5 स्टार हॉटेल्समधून म्हणजे मेजवानी खाऊन आलेली आहे आणि म्हणून मी त्या अथॉरिटीने सांगू शकते की इकडे कॅन्टीनमध्ये जे जेवण असतं मराठी पद्धतीचं ते तुम्हाला तुमच्या 5 स्टार हॉटेलमध्ये पण त्याची टेस्ट तुम्हाला मिळणार नाही. हे मी तुम्हाला अगदी ठोकून सांगू शकते, ठामपणे सांगू शकते. या कॅन्टीनमध्ये कॅन्टीनचे इन्चार्ज आहेत धनंजय, त्यांनी इतकं सुंदर ट्रेनिंग दिलेलं आहे त्यांच्या स्टाफला की जेवल्यावरती एवढं प्रसन्न वाटतं की माझ्याबरोबर माझी आई आली आहे. म्हणजे एक रिलेटिव्ह आपल्याकडे बरोबर असायला लागतो. पण माझी आई एवढी खुश आहे, तिला तसं वाटलं की तिचं माहेरपणच इथे होतं आहे. तर एवढा सुंदर माझा अनुभव आहे इथे. आणि मला असं वाटतं की जसं आपण आयुष्यामध्ये आल्यावरती आपण मराठीमध्ये म्हणतो ना की आयुष्यात आपण जेव्हा जन्मामध्ये एकदा तरी पंढरपूरला जावं, तसं माझ्या मते आयुष्यामध्ये एकदा तरी माधवबागमध्ये यावं. म्हणजे असं काही नाही की डायबिटीज किंवा असे काही आजार असणं आवश्यक नाही आहे. इथे यांच्याकडे प्रिव्हेंटिव्ह पॅकेजेस पण आहेत आणि प्रिव्हेंटिव्ह पॅकेज 4 दिवसाचे असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ते पूर्णपणे लाईफस्टाईल नवीन देतात, काय खायचं काय प्यायचं, सो दॅट तुम्हाला अजूनही काही रोग होऊ नये, त्यांचं हिलिंग व्हावं ह्याची माहिती दिली जाते. सो 4 days यू कॅन जस्ट कम हिअर. जसं आपण फॉरेन टूरला जातो वर्षातून एकदा, तसं दिस इज अ हेल्थ टूर. सो फॉर मी इट इज अ हेल्थ टूर अँड आय एम व्हेरी व्हेरी हॅपी अँड थँक्यू टू साने सर आणि त्यांची टीम, त्यांचे डॉक्टर प्रफुल्ल सर, मनोहर सर आणि सगळी मंडळी. म्हणजे जवळजवळ ते आता फॅमिली मेंबरच झालेले आहेत. तर मला इथे यायला फार आवडेल. मी म्हणजे अजूनही एक प्रिव्हेंटिव्ह पॅकेज म्हणून मी इथे परत आणखीन 1 वर्षानंतर मी इथे परत नक्कीच येईन. तेव्हा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की रोग होण्यापर्यंत वाट बघू नका, तुम्ही इथे या, प्रिव्हेंटिव्ह पॅकेज घ्या आणि बघा तुमचा एक्सपिरियन्स काय असेल तो. आय डेफिनेटली रेकमेंड यू इफ यू हॅव पीपल. तुमच्या घरी जर का कोणी डायबिटिक असतील आणि ॲलोपॅथिकने पण त्यांना बरं वाटत नसेल तर इकडे त्यांचा डायबिटीज जाऊ शकतो, हे मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकते. सो धन्यवाद मला ऐकल्याबद्दल आणि आय विश ऑल द बेस्ट फॉर ऑल ऑफ यू. तुमचे सगळ्यांचं आरोग्य खूप सुंदर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. शुगर किती आली? माझी शुगर जेव्हा मी आले तेव्हा अराउंड 300 होती, हे मी बोलली आहे ऑलरेडी. सो थँक्यू सो मच.